सत्साई मित्रांनो, मी चॅनलवर एक शेतकरी कन्यात आज दिवसाची लाईट आहे. तर पहा मस्त रेन पाईपावर पाणी सोडलेलं आहे. इकडे हरभरा आणि पपई केलेली आहे आणि इकडे पण पाहू शकता हे पण हरभरा पपई कांदा असं केलेला. तर पहा इतकं मस्त वाटतंय रानात हिरवगार. तर काल परवा 2-3 दिवस आपली खाली 2 एकर शेती ना, तिथं आपलं हरभरा खुरपायचं काम चालू होतं. हरभरा आणि पपई आता ती हरभरा आणि पपई खुरपून झाले. आता हे 2 एकर आता 2-3 दिवसांनी म्हणजे तरी 10-15 दिवस लागतील. तर पहा आपला लसूण कसा आलाय. त्या टायमाला मी तुम्हाला ती ट्रिप सांगितली नाही, तर फौजी साहेबांनी ट्रिप सांगितली होती मला. तर पहा किती मस्त लसूण उगलाय. तर पहा वाटत नव्हतं इतका मस्त लसूण उगन म्हणून. तर पहा फौजी साहेबांनी पुढं तर पहा किती मस्त लसूण उगलेला आहे. तर पहा लय भारी उगलाय. त्या टायमाला काय झालं माहिती का, फौजी साहेबांनी तर म्हणजे काकऱ्यापाळी घातल्या होत्या. त्या काकऱ्यामध्येच फौजी साहेबांनी बी टाकलं आणि आम्ही मागून असं टोचित होतो माझ्या मुलगांनी. तर पहा इतका मस्त लसूण उगलाय ना. आता इथं फोन मध्ये एवढा क्लिअर दिसा, पण इतका मस्त उगलाय ना, तर लय भारी उगलाय. तर पहा लय मस्त उगलाय. पाणी 2 तासाचं काम अर्ध्या तासातच होऊन गेलं. आम्ही सकाळी 8 वाजता आलतो, म्हणलं मुलाच्या शाळेच्या टायमापर्यंत आपलं 10:30 वाजेपर्यंत होऊन जाईल. तर म्हणून आम्ही आलो होतो. काय झालं तर फौजी साहेबांची ट्रिप, फौजी साहेबांनी त्या काकऱ्यामध्येच एक लसूण म्हणजे लसण टाकले असे आणि आम्ही फक्त दाबला. इतका भारी उगलाय लसूण, लय मस्त उगलाय. इतका म्हणजे 2 तासाचं काम फक्त अर्ध्या तासातच होऊन गेलं. आणि बाकीच्या वेळेस आम्ही तिथं रेन पाईप आथरले होते. तर बा सगळं आपलं रेन पाईपावरती आहे. पपई पण रेन पाईपावर केलेली आणि हरभरा पण रेन पाईपावर केलेला आहे. तर तुम्ही पाहू शकता. तर चला सत साहेब.